जय गजानन महाराज. आपण आज जाणून घेणार आहोत गजानन महाराज प्रकट दिनाबद्दल. हा दिवस कधी आहे, हा इतका पवित्र मानला जातो आणि या दिवशी भक्तांनी काय करावे. मंडळी नमस्कार. आपल्या स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक भक्तिपूर्ण व्हिडिओचा लाभ मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, प्रकट दिन म्हणजे काय? गजानन महाराज प्रकट दिन हा दिवस संत गजानन महाराजांचा पहिला दर्शनाचा दिवस आहे. हे दर्शन शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्रामध्ये माघ कृष्ण पक्ष सप्तमी या तिथीला झाले, जे इंग्रजी कॅलेंडरमध्ये मुख्यत्वे 23 फेब्रुवारी 1878 रोजी झाले होते. पण प्रत्येक वर्षी हे दिवस पंचांगानुसार बदलतो, म्हणून लोक माघ कृष्ण सप्तमी म्हणून साजरा करतात. गजानन महाराज प्रकट दिन 2026 मध्ये कधी आहे? 2026 मध्ये गजानन महाराज प्रकट दिन 8 फेब्रुवारी 2026 रविवारला आहे. ही तिथी माघ फाल्गुन पौर्णिमात कृष्ण पक्ष सप्तमी म्हणून पंचांगानुसार ठरलेली आहे. त्यामुळे त्या दिवशी महाराष्ट्रासह इतर ठिकाणीही भक्तगण हे पवित्र दिवस साजरा करतात. म्हणजेच प्रकट दिन 2026 8 फेब्रुवारी 2026 रविवारला आहे. हिंदू पंचांगानुसार माघ कृष्ण सप्तमी. संत गजानन महाराज जीवनाची ओळख. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक महान हिंदू गुरु, संत आणि रहस्यवादी योगी होते आणि पहिल्यांदा ते शेगावमध्ये दिसले तेव्हा त्यांचे वय सुमारे 30 वर्षांचे होते. जन्मतारीख सुनिश्चित नाही, परंतु त्यांच्या पहिल्या दर्शनाचा दिवस म्हणजे प्रकट दिन म्हणून लाखो भक्त साजरा करतात. महाराजांना दत्तगुरूंचे एक रूप आणि परमज्ञान मिळालेले संत मानले जाते. प्रकट दिनाची महिमा. प्रकट दिन हा दिवस महाराजांचा भक्तांवर अनंत करुणा आणि आशीर्वाद असलेला दिवस मानला जातो. या दिवशी लोक नामस्मरण, गणगण गणात-बोते, विशेष पूजन आणि आरती, पारायण आणि भक्ती कार्यक्रम हे सर्व करतात. या दिवशी खास करून भगवानाच्या नामस्मरणाचे महत्त्व अगदी जास्त वाढते, कारण नाम जपातून भक्तांच्या जीवनात शांतता, विश्वास आणि आत्मिक उन्नती होते. अनेक भक्त त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल अनुभवतात. आजारोपचार, संकटातून मुक्तता, मानसिक शांतता ही सर्व गोष्ट या दिवसांच्या भक्तीद्वारे भाविकांना मिळतात असे सांगितले जाते. प्रकट दिनी काय करावे? या दिवशी भक्तांनी काय करावे? भजन, कीर्तन, मंत्रजप, गणगण गणात-बोते, श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, विशेष पूजन आणि अर्चना, दलित अनाथांसाठी भोजन, महाप्रसाद. गजानन महाराज प्रकट दिन म्हणजे केवळ एक दिवस नाही, तर ती आदर, श्रद्धा आणि भक्तीची गंगा आहे. भक्तांचे जीवन उजळणारी गणगण गणात-बोते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज प्रसन्न.